We started with the biomolecule yesterday, right? So what comes under biomolecules? Very good. Carbohydrate. Very good. Carbohydrate, proteins, lipids and nucleic acids, right? So these are biomolecules. We'll revise it later. पहिले आपण start करू आणि मग endला सगळी परत revision घेऊ, right? So आपण पहिले experiment घेतला होता. In that experiment what we have seen की त्यांनी ते strain केलं living tissue with slurry आणि filtrate मिळाला. Filtrate acid soluble pool होता आणि वरती retentate what? Acid insoluble pool. खाली bio micromolecules मिळाले आणि वरती काय मिळाले? Bio macromolecules, right? Come on fast. So the first one is what? Carbs. Carb stands for carbohydrates, right? What are this? Carbohydrates. Carbohydrates का है? Chain of sugar, right? What are carbohydrates? These are chain of sugar, right? आता carbohydrates मध्ये पहिला आपण काय बघितला होता? Very good. The first one under the carbohydrate is what? Monosaccharide. What is it? Monosaccharide. What do you mean by monosaccharide? Yes, it is single unit of sugar. What is monosaccharide? Single unit of sugar, right? आता monosaccharide से काय characteristics है? सगळ्यात पहिले the general formula. The general formula of monosaccharide is CH2ON. काय? CH2ON, where N stands for what? N काय असेल? N is equals to number of carbon. N काय? Number of carbon. So it is CH2ON. जसं समजा N6 घेतला तर काय असेल? C6H12O6. राइट? आता इकडे N स्टँड नंबर ऑफ कार्बनचे अकॉर्डिंग टाइप्स आहेत. काय? टाइप्स आहेत. कोणाचे टाइप्स आहेत आहे? दिस आर द टाइप्स ऑफ मोनोसॅकराइड. कसले टाइप आहे? मोनोसॅकराइड. काय काय टाइप आहे शुगरचे मोनोसॅकराइडमध्ये? आता कार्बन N व्हेरी करेल. N कुड बी N इज इक्वल्स टू 3, इट कुड बी 4, इट कुड बी 5, इट कुड बी 6, इट कुड बी 7. राइट? 3 to 7. जर कार्बन नंबर 3 असेल, 3 कार्बनची शुगर असेल तर त्या टाइप ऑफ शुगर इज ट्रायोज. मी एक्झाम्पल नाही बोलते, मी टाइप सांगते. व्हॉट इज द टाइप ऑफ दॅट शुगर? ट्रायोज, राइट? मग 4 असेल तर काय म्हणणार? टेट्रोज. 5 असेल तर व्हेरी गुड पेंटोज. 6 असेल तर येस इट इज हेक्झोज. जशी आपली ग्लुकोज 6 कार्बनची शुगर आहे, C6H12O6, राइट? आणि 7 असेल तर हेप्टोज. मी हे तुम्हाला फक्त काय सांगितले? टाइप्स सांगितले, एक्झाम्पल्स नाही. हे टाइप ऑफ शुगर आहे. रायबोज शुगर इज अ पेंटोज शुगर, ग्लुकोज इज अ हेक्झोज शुगर. ओके, बिकॉज 6 कार्बन आहे त्याच्यामध्ये. अजून काय काय कॅरेक्टर असतात मोनोसॅकराइडचे की इट इज सॉल्युबल इन वॉटर. ग्लुकोज सॉल्युबल आहे, राईट? सो इट इज सॉल्युबल, राईट? त्याच्यानंतर कशी आहे? क्रिस्टलाइन इन नेचर. कशी आहे? क्रिस्टलाइन, राईट? सॉल्युबल आहे, क्रिस्टलाइन आहे, स्वीट इन अ टेस्ट, राईट? स्वीट असतं ग्लुकोज. सो इट इज एट स्वीट इन अ टेस्ट, इट इज क्रिस्टलाइन, इट इज सॉल्युबल इन वॉटर. हा त्याचा जनरल फॉर्म्युला झाला. मग आपण पहिलं काय बघितलं तर 2 फॉर्ममध्ये शुगर एक्झिबिट करते, राईट? एक असं देअर आर 2 फॉर्म्स. द वन इज पायरेनोज फॉर्म. पहिला कुठला फॉर्म असतो? पायरेनोज फॉर्म. अँड अनदर इज फ्युरेनोज फॉर्म. दुसरा फॉर्म कुठला आहे? फ्युरेनोज फॉर्म, राईट? आता पायरेनोज फॉर्म काय आहे की फ्युरेनोज एफ वरनं काय लक्षात ठेवायचं? 5. काय लक्षात ठेवायचं? 5. फ्युरेनोज. मग ही 5 मेंबर्ड रिंग आहे. मी 5 कार्बन रिंग नाही बोलत आहे, आय एम जस्ट सेइंग 5 मेंबर्ड रिंग आहे. 5 मेंबर्ड रिंग म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊ फ्रक्टोज. काय एक्झाम्पल आहे? फ्रक्टोज. F stands for furanose, F stands for 5, S stands for fructose, right? But what do you mean by furanose form? It has 5 membered ring. 5 membered ring means it is like that. Fructose जरी C6H12O6 आहे तरी आपण असा ड्रॉ करतो, राइट? मेंबर्स 5 आहे आणि 6th कार्बन इथे वरती काढतो आपण. अँड F will talk about glucose. Then glucose is what? How many membered ring? 6 membered ring. किती membered ring आहे? 6 membered ring. एक्झाम्पल काय सांगितलं? ग्लुकोज आहे, गॅलेक्टोज आहे, राईट? मग 6 membered ring आर लाईक दिस. अशी असते 6 membered ring, राईट? मग ही किती membered ring आहे? 6 membered ring. समजताय? फ्युरेनोज फॉर्म म्हणजे किती membered ring? 5 membered ring. पायरेनोज फॉर्म म्हणजे 6 membered ring. 6 कार्बन नाही, 6 membered मध्ये. 6 कार्बन ह्याच्याकडे पण आहे, पण ह्याचा एक कार्बन आपण इकडे काढणार आहे. मी सांगेल तुम्हाला तेव्हा. आता लक्षात आलं? 5 membered ring आणि 6 membered ring. अजून 2 फॉर्म्स असतात. देअर आर अगेन 2 more forms and those 2 more forms are alpha and beta form. You might be know about this. ऐकलंय? अल्फा बीटा फॉर्म्स.
अगेन देर आर टू फॉर्म्स ऑफ शुगर. ठीक आहे, वन इज व्हॉट अल्फा फॉर्म आणि दुसरा कुठला आहे बीटा फॉर्म. एखादी शुगर अल्फा फॉर्ममध्ये असं कधी बोलतो आपण जेव्हा तिच्या फर्स्ट कार्बन, आय एम जस्ट फोकसिंग ऑन फर्स्ट कार्बन, एक मी फर्स्ट कार्बन सांगते बाकीच्यांचं नाही, जेव्हा तिच्या फर्स्ट कार्बनला हायड्रोजनवरती आणि OH खाली आहे. काय वरती आहे? हायड्रोजनवरती आणि OH खाली. फॉर एक्झाम्पल आपण आता हे काढलं आहे, व्हॉट इज दिस इज ग्लुकोज, राईट. आणि इथे काय वरती आहे किंवा काही पण घ्या, इथे H वरती आहे OH खाली आहे, असा फॉर्म असेल. दिस इज फर्स्ट कार्बन, हा फर्स्ट कार्बन आहे. आपण फोकस करणार आहे फर्स्ट कार्बनवर. कायमेरिक कार्बन पण म्हणतात. फर्स्ट कार्बनला हायड्रोजनवरती OH खाली म्हणजे कुठला फॉर्म? अल्फा फॉर्म. आणि याचा जर अपोजिट असेल, अपोजिट इन द सेन्स व्हॉट, परत फोकस ऑन फर्स्ट कार्बन, OH वर H खाली असेल तर बीटा फॉर्म. तर कुठला फॉर्म? बीटा फॉर्म. पण फक्त कोणत्या कार्बनकडे लक्ष द्यायचं आहे? फर्स्ट कार्बनकडे. फर्स्टकडे हायड्रोजनवरती पाहिजे तर अल्फा फॉर्म, फर्स्टकडेच OH वरती असेल तर बीटा फॉर्म. ओके, can you tell me the examples of monosaccharides now? Very good. The first example of, we have started with the examples. So पहिलं एक्झाम्पल काय? ग्लुकोज आहे. काय? ग्लुकोज. जे आपण नॉर्मल शुगर आपल्यामध्ये असते, ब्लड शुगर, ती कुठली आहे? ग्लुकोज आहे. पायरेनोज फॉर्ममध्ये एक्झिबिट करते की फ्युरेनोज? पायरेनोज. म्हणजे काय? किती मेंबर्ड रिंग? 6 मेंबर्ड रिंग. इट एक्झिबिट्स इन पायरेनोज फॉर्म अँड इट इज व्हॉट? इट इज 6 मेंबर्ड रिंग. तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, सो यू हॅव टू ड्रॉ इट. ठीक आहे, येस. आता इथे ग्लुकोजचं काय? व्हॉट इज इट? इट इज C6H12O6. मला श्रावणी अल्फा फॉर्म काढायचा आहे, तर काय करू मी? व्हेरी गुड. हायड्रोजन ॲट अपर एंड, OH ॲट लोअर एंड, राईट. इकडे काय? इकडे पण HOH, याच्या थर्डला OHH. मग हा बीटा झाला का? आता आपण पूर्ण ग्लुकोजबद्दल बोलतो ना, फर्स्ट कार्बन, परत परत तेच सांगते, ओनली फर्स्ट कार्बन, बाकीच्यांशी नाही घेणं देणं, राईट. परत इकडे काय करणार? HOH आणि इकडे लिहिणार आपण CH2OH H आणि हा ऑक्सिजन. करा, आहे का बघा C6H12O6. जिथे काहीच नाही दिलं ते कार्बन आहेत. 1 2 3 4 5 अँड दिस इज 6, राईट, बिकॉज हा तर ऑक्सिजन आहे. 6 कार्बन झाले. हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, आणि ऑक्सिजन 1 2 3 4 5 6 झाले, राईट. आता हा काय काढला? व्हॉट हॅव ड्रॉन? अल्फा ग्लुकोज. सो विल यू बी एबल टू ड्रॉ बीटा ग्लुकोज? कर सकते हो ड्रॉ? क्या करोगे? सिर्फ OH वरती. दैट्स इट, दैट्स इट. ओके, आता ग्लुकोज अँड गॅलेक्टोज, दे आर आयसोमर्स ऑफ ईच अदर, राईट. यू रिमेंबर दिस, की तुम्हाला काय काढायचं आता? ठीक आहे, यू हॅव टू ड्रॉ बीटा ग्लुकोज, तुम्हाला ड्रॉ करायचं, राईट. आता सेकंड मी बोलते, आय एम टॉकिंग अबाउट द बीटा, सॉरी गॅलेक्टोज. कशाबद्दल बोलते? गॅलेक्टोज. गॅलेक्टोज अँड ग्लुकोज आर आयसोमर्स, सो इट इज ऑल्सो C6H12O6. मग याचे पण कुठला फॉर्म आहे? पायरेनोज फॉर्म आहे की फ्युरेनोज फॉर्म आहे? व्हॉट इज इट? इट हॅज पायरेनोज फॉर्म. त्याच्याकडे पण कुठला फॉर्म आहे? पायरेनोज. श्रावणी, व्हॉट यू मीन बाय पायरेनोज फॉर्म? येस. हर्षिता, काय फॉर्म्युला मग याचा पण? C6H12O6. आता सपोज मला बीटा ग्लुकोज काढायचं, तुम्ही आधी अल्फा गॅलेक्टोज. आय वॉन्ट टू ड्रॉ बीटा गॅलेक्टोज. राज, काय करू मग मी इथे वरती? बीटा काढायचं आहे तर मला बीटा काढायचा, बीटा. मग काय लिहू वरती? काय लिहू वरती? लक्ष नसतं राज आता, है ना? OH. सो दिस इज फर्स्ट, राईट. खाली काय? HOH. ओके, थांबा, मी पहिले तुम्हाला अल्फाबद्दलच सांगते. ठीक आहे, मला काय ड्रॉ करायचं तर अल्फा करायचा. सपोज मी तुम्हाला ग्लुकोज आणि गॅलेक्टोजचा पहिले डिफरन्स सांगते. आपण बोललो ना, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C6H12O6, दोघांचा पण स्ट्रक्चर डिफरंट आहे, म्हणून ते आयसोमर्स एकमेकांचे, राईट. मग इथे मी समजा हायड्रोजन काढल्यावरती खाली ऑक्सिजन, अल्फा फॉर्म झाला. विच फॉर्म इज दिस? अल्फा फॉर्म, राईट. हे पण असं सेम आहे बघा, ग्लुकोज सारखंच आहे, राईट. ग्लुकोजच्या पण थर्ड कार्बनला हे पण इथपर्यंत सगळं स्ट्रक्चर ग्लुकोज सारखं आहे. फोर्थ कार्बनला चेंज होतं. फोर्थ कार्बनला गॅलेक्टोजच्या OH वरती आणि H खाली. समजतंय? बाकी सगळं ग्लुकोज सारखं आहे, फक्त फोर्थ कार्बनला काय वर आहे आणि काय खाली आहे? H खाली आहे, राईट. आणि इकडे काय लिहिणार मग? CH2OH अँड H. इज दिस क्लिअर? आता तुम्हाला बीटा गॅलेक्टोज काढायचा असेल तर कसा काढणार? हाऊ यू आर गोइंग टू ड्रॉ बीटा गॅलेक्टोज? येस, बाकी सगळं सेम असेल, इथे चेंज नाही करत बसायचं, इथे नाही चेंज करायचं. बीटा, अल्फा, इट इज जस्ट अबाउट द फर्स्ट कार्बन, ओनली अबाउट फर्स्ट कार्बन,
राईट. मग इकडे आपण डिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिणार की इथे अल्फा फॉर्म म्हणजे काय, इकडे लिहिते मी ॲट फर्स्ट कार्बन ओनली. H इज ॲट विच एंड, अप्पर एंड, आणि OH कुठे आहे, OH इज ॲट लोअर. मग तुम्ही तिकडे काय लिहिणार, त्या साईडला लिहिणार डिस्क्रिप्शन ॲट फर्स्ट कार्बन OH इज ॲट अप्पर एंड, H इज ॲट लोअर एंड. इज इट क्लिअर, राईट. मग व्हॉट इज दिस इज अल्फा गॅलेक्टोज. बीटाचा व्यास फक्त ह्याला चेंज करायचा, बाकी काही चेंज नाही करायचं. नथिंग हॅज टू बी चेंज. फक्त काय चेंज करायचं, फर्स्ट कार्बनला OH वर H खाली. आणि ग्लुकोज इन गॅलेक्टोजच्या स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स आहे, व्हॉट इज द स्ट्रक्चरल डिफरन्स. गॅलेक्टोजच्या फोर्थ कार्बनला OH वरती असतो, ग्लुकोजच्या फोर्थ कार्बनला हायड्रोजन वरती असतो. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके. नाउ द थर्ड थिंग, व्हॉट इज द थर्ड वन. थर्ड वन इज फ्रक्टोज. फ्रक्टोज कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिबिट करतो सिद्धी, फ्युरिनोज की पायरेनोज. फ्युरिनोज. 5 मेंबर्ड रिंग है ना. किती मेंबर्ड रिंग है, 5 मेंबर्ड रिंग. सो पेंटेगोन वी कैन से. हा ऑक्सिजन, दिस इज राईट, आणि याचा फर्स्ट कार्बन हा आहे, राईट. मग आता थोडंसं स्ट्रक्चर डिफरंट आहे. HCH2OH, HOH, OH, H, परत खाली वरती CH2OH अँड H. नाही होत आहे गेस, करा तर बरं एकदा. डू इट वन्स. मला जन्मात कधी लक्षात नाही राहत फ्रक्टोजचं स्ट्रक्चर. H2OH, H, OH, everything is wrong. Just त्याच्यामध्ये अल्फा ना. ओके. सो इट एक्झिबिट इन विच फॉर्म, अल्फा फॉर्म. कोणत्या फॉर्ममध्ये, अल्फा करतोय आपण सपोज, तर वरती काय लिहिणार H, खाली काय लिहू CH2OH. ठीक आहे, इकडे उलटं लिहायचं. इकडे काय CH2OH आणि खाली येणार OH. इकडे काय लिहू OH. सेकंड कार्बनला OH वरती आहे, H अँड OH. करा तर 1 मिनिट, बॅलन्स करा. होता है C6H12O6.
ऑलमोस्ट 1 week. चला ओके. आता ते बाकीचं नंतर या, पहिले हे सांगून देते मी तुम्हाला. ओके, सो दिस इज अबाउट बॉईज. परत लिहा, मी परत स्लाइड्स ओपन करेन. हे कळलं राईट. आणि बीटा काढायचं असेल तर हा काय करणार, इकडे बीटा फ्रक्टोजचं काढायचं असेल तर याला OH वरती राईट, CH2OH, आणि इकडे OH ऐवजी काय लिहिणार, H. समजतं, इथे H करा, इथे OH करा, दॅट्स इट. ओके, चलो, दिस इज ऑल अबाउट व्हॉट, मोनोसॅकराइड राईट. मग त्यांनी थोडेसे तुम्हाला काय म्हणतात त्याला डिस्क्रिप्शन दिलं आहे. तुमचा होमवर्क आहे तो, या होमवर्क इज दॅट यू हॅव टू डिस्क्राईब अबाउट दी और राईट अ नोट ऑन. आता मी लिहित नाही, तुम्ही नोट लिहायची ग्लुकोजवर, ग्लुकोज, फ्रक्टोज, गॅलेक्टोज. नाव यू नो दॅट व्हॉट इज ग्लुकोज. ग्लुकोज इज अ फ्युअल ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीचं फ्युअल काय, ग्लुकोज आहे. बिकॉज फॉर द एनर्जी प्रोडक्शन वॉट आर बॉडी युजेस ग्लुकोज ओनली. आपल्या एनर्जी प्रोडक्शनसाठी बॉडी ग्लुकोजलाच यूज करते. ग्लुकोजची शुगर लेवल किती असायला पाहिजे, हाऊ मच शुड बी शुगर और ग्लुकोज लेवल इनसाइड आवर ब्लड. आपण नॉर्मल बोलू की नॉर्मल ब्लड शुगर लेवल. नॉर्मल सेम टॉपिक तुम्हाला ह्युमन न्यूट्रिशनमध्ये पण आहे. सो व्हॉट शुड बी युअर नॉर्मल ब्लड शुगर लेवल, किती असायला पाहिजे. इट शुड बी 90 mg/dl. DL स्टँड्स फॉर व्हॉट, डेसीलीटर. DL स्टँड्स फॉर डेसीलीटर राईट. मग 90 mg/dl म्हणजे डेसीलीटर म्हणजे किती, 1 लिटर म्हणजे किती ml, 1000 ml. मग त्याचा 10th पार्ट डेसीलीटर म्हणजे किती ml, 100 ml. किती ml, 100 ml ऑफ ब्लड. मग आपल्याकडे 90 मिलीग्राम शुगर पाहिजे इन किती ब्लडमध्ये, 100 ml ऑफ ब्लडमध्ये. किती ब्लडमध्ये, 100 ml ऑफ ब्लडमध्ये. दिस इज नॉर्मल ब्लड शुगर लेवल. ही काय आपली नॉर्मल ब्लड शुगर लेवल आहे की वी शुड हॅव द 90 mg/dl ग्लुकोज लेवल इन आर ब्लड राईट, नॉर्मल वाल्यांकडे. आता 2 कंडिशन्स आहे. क्लिनिकल सिग्निफिकन्स म्हणता याला कार्बोहायड्रेटचा, ठीक आहे. क्लिनिकल सिग्निफिकन्स म्हणजे काय रोल आहे त्याचा राईट. सो द फर्स्ट कंडिशन इज हायपरग्लायसेमिया आणि सेकंड कंडिशन इज हायपोग्लायसेमिया. सेकंड कंडिशन कुठली आहे, हायपोग्लायसेमिया. सो 2 कंडिशन्स आर देअर. एक आहे हायपरग्लायसेमिया आणि एक आहे हायपोग्लायसेमिया राईट. व्हॉट डू मीन बाय हायपरग्लायसेमिया. हायपर वर्ड आपण कुठे यूज करतो, वेअर डू यू यूज द वर्ड हायपर. व्हेरी गुड. जास्त असेल तर आपण हायपर वर्ड यूज करतो. आणि हायपो म्हणजे काय,
कमी, राईट. ग्लायसेमिया स्टँड्स फॉर शुगर लेवल. ग्लायसेमिया काय? शुगर लेवल. मग बस हायपरग्लायसेमिया काय? काय लिहिणार आपण? द कंडिशन इन विच ब्लड शुगर लेवल, BSL पूर्ण काय द्यायचं? ब्लड शुगर लेवल, राईट, इज हायर की लोअर? हायर दॅन नॉर्मल, राईट. नॉर्मलपेक्षा जास्त आहे. किती आहे? ऑलमोस्ट मोर दॅन 140 mg/dl. थोडीफार नाही, पूर्ण 140 म्हणजे 90 असायला पाहिजे. थ्रेशोल्ड जरा 100 इज स्टिल ओके. 110 एकदम 140च्या वर गेली तर हायपरग्लायसेमिया, शुगर खूपच वाढून जाते, राईट. डायबिटीजमध्ये असं होतं की शुगर लेवल खूप हाय होऊन जाते. अँड सेकंड इज हायपोग्लायसेमिया. व्हॉट युअर राईट हिअर? हायर ऐवजी काय लिहिणार? द कंडिशन इन विच ब्लड शुगर लेवल इज lower than normal blood sugar level, it means it is below 70 mg/dl, right. 60-70 ह्याच्या खाली गेलं 70-60च्या तर म्हणजे काय? हायपोग्लायसेमिया, राईट. सेकंड इज अबाउट राईट डाऊन अबाउट, हे समजा ग्लुकोजबद्दल लिहायचं आहे तुम्हाला की ग्लुकोज इज आर फ्युएल ऑफ आर बॉडी. फ्युएल ऑफ आर बॉडी कशासाठी यूज करते बॉडी ग्लुकोज? फॉर एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे, काय कशासाठी यूज करते? इट इज फॉर एनर्जी प्रोडक्शन, राईट. तसं फ्रक्टोज काय? फ्रक्टोज इज कॉल्ड एज फ्रूट शुगर, राईट. फ्रक्टोज काय? फ्रूट शुगर आहे. आणि वेन ग्लुकोज फ्रक्टोज रिॲक्ट्स विथ ग्लुकोज, व्हॉट इट फॉर्म्स? सुक्रोज. सुक्रोज, व्हेरी गुड. अँड गॅलेक्टोजचं काय? गॅलेक्टोज अँड ग्लुकोज आर आयसोमर्स ऑफ each other. Both are having C6H12O6, but just structural formula are different. And what is that difference? At the fourth carbon of galactose, OH is at upper end and H is at lower end, right? Fourth carbon ला. आणि गॅलेक्टोज आणि ग्लुकोज काय म्हणतात? Although they are same, but they don't play the same role. Galactose cannot play the same role as glucose. And what is the role of glucose? Energy production. So galactose doesn't involve in energy production. जरी ते सेम आहेत तरी रोल सेम नाही आहे त्यांचा. स्ट्रक्चरल दे आर डिफरंट, फंक्शनली ऑल्सो दे आर डिफरंट, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला त्यांचा कसा आहे? सेम, राईट. आता हे सगळं होतं मोनोसॅकराइडबद्दल, राईट. तुम्हाला त्याचं नोट लिहायचं 2-2, 3-3 लाईनमध्ये की ग्लुकोज काय, गॅलेक्टोज काय. नाउ सेकंड वन इज व्हॉट? सॉरी, डायसॅकराइड. सेकंड काय आहे? डायसॅकराइड्स. व्हॉट डू यू मीन बाय डायसॅकराइड्स? Yes, come in. Why you are late, Icha? Okay. What do you mean by disaccharide? 2 sugar units, or you can say 2 units of sugar, right? आता 2 sugar unit. Okay. इथे तर मी लिहिते पहिले. These are 2 units of sugar, right. मग पहिला डायसॅकराइड आपण काय घेणार आहे? द फर्स्ट डायसॅकराइड सपोज वी आर टॉकिंग अबाउट इज व्हॉट? इट इज मॅल्टोज. काय? मॅल्टोज, राईट. मॅल्टोज इज मेड फ्रॉम, व्हेरी गुड, इट इज मेड फ्रॉम ग्लुकोज प्लस ग्लुकोज. सपोज वी आर टेकिंग व्हॉट? वी आर टॉकिंग अबाउट दी अल्फा ग्लुकोज. इकडे एक ड्रॉ केलं, इकडे एक ड्रॉ केलं, राईट. येस राज, टेल मी अल्फा ग्लुकोज आता काय लिहूवरती? व्हॉट शुड आय राईट एट द अपर एंड? HOH. इकडे काय लिहू? HOH. इथे काय ग्लुकोजचा? OHH. इथे काय? HOH. आणि इथे OHH लिहिलं असतं तर काय झालं असतं? गॅलेक्टोज. काय झालं असतं? गॅलेक्टोज, राईट. इकडे पण इकडे काय? CH2OH आणि इथे काय? ऑक्सिजन. सेम इज हिअर ऑल्सो. बोल आकाश, काय लिहू अल्फा ग्लुकोजला वरती? H, खाली OH, इकडे H, then OH, then OH, H, इकडे H, OH, then CH2OH, H आणि काय? ऑक्सिजन. What is this? Alpha glucose. What is this? Alpha glucose. Can you tell me, is it a disaccharide now? आहे का आता disaccharide हे? Yes or no? Disaccharide are 2 units of sugar. So maltose is made from glucose plus glucose. Is it a disaccharide? सिद्धी आहे? श्रावणी काय नाही आहे? प्लस नाही आहे. व्हेरी गुड. दे आर नॉट जॉईंट आहेत, ते अजून पण मोनोसॅकराइडच आहे. जॉईन कुठे केलं आपण त्यांना, राईट. मग द 2 युनिट्स ऑफ शुगर लिंक्ड बाय किंवा कनेक्टेड बाय ग्लायकोसिडिक लिंकेज. कशाने लिंक्ड आहे? ग्लायकोसिडिक लिंकेजने किंवा ग्लायकोसिडिक बॉन्डने. 2 शुगर युनिटचा मधला जो बॉन्ड असतो दॅट इज ग्लायकोसिडिक बॉन्ड अँड इट फॉर्म्स बाय रिमुव्हिंग द वॉटर. जेव्हा तू पाण्याला रिमूव्ह करता तेव्हा तो बॉन्ड बनतो, राईट. इट फॉर्म्स व्हेन द वॉटर इज रिमूव्ड. आणि मग हा बॉन्ड कोणामध्ये बनतो? बिटवीन द 2 हायड्रॉक्सिल ग्रुप.
मग ग्लायकोसिडिक लिंकेज कोणाबद्दल बोलतो, मध्ये बनतो बिटवीन द टू हायड्रॉक्सिल ग्रुप्स, दोन हायड्रॉक्सिल ग्रुपच्या मध्ये. आता इथे कसं आहे, लुक इट दिस, याचा काय घेणार आपण, एक H घेणार, ठीक आहे. वी आर गोइंग टू टेक 1 H फ्रॉम दिस, राईट. आणि याचा OH. व्हॉट इज दिस, याचा एक H आणि OH, काय झालं H2O. आणि काय राहिलं मध्ये, what is left behind, we were having 2H now, OH, so we were having 2O 2H, so what we have formed H2O. मग काय राहिला, एक ऑक्सिजन राहिला, त्या ऑक्सिजनला जॉईन करेल, ठीक आहे. दॅट ऑक्सिजन इज गोइंग टू जॉईन दॅट. आता तुम्हाला दोनदा लिहायचं, पहिलं तुम्ही हे स्टेप लिहिणार आहे, यू आर गोइंग टू राईट दिस स्टेप फर्स्ट. हँग झालं का, अच्छा हेच जात आहे, ठीक आहे. चला कुठे गेलं, you don't have this options, we have to draw it again, ठीक आहे. दोन वेळेस ड्रॉ करायचं. आता काय करणार, फक्त याला काय करणार आपण, वी आर गोइंग टू रिमूव्ह दॅट. चलो, आता काय राहिलं होतं, काय रिलीज झाला होता, वॉटर, आणि लेफ्ट काय होतं, ऑक्सिजन. सो दिस इज ऑक्सिजन, आणि काय रिमूव्ह झाला, वॉटर मॉलिक्यूल. व्हॉट इज बिंग रिमूव्ड, वॉटर मॉलिक्यूल. तो काय राहिलं, विच बॉन्ड इज दिस, दिस इज, मला सांगा कुठले फॉर्म्स काढले होते, अल्फा की बीटा, अल्फा. हा याचा फर्स्ट कार्बन आहे, आणि याचा कुठला कार्बन आहे, फोर्थ, 1 2 3 4. सो इट इज अल्फा 1 4 ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज. समजलंय काय तो, अल्फा 1 4 ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज. कसं कळलं, राईट. याच्यामधनं काय रिमूव्ह केला, हा काय होता, वॉटर मॉलिक्यूल. वी हॅव जस्ट रिमूव्ह दॅट वॉटर मॉलिक्यूल. आपण तो वॉटर मॉलिक्यूल फक्त काय केला, रिमूव्ह केला, राईट. सो व्हॉट इज दिस, दिस इज मॅल्टोज. आता ते वालं स्ट्रक्चर कोणाचं आहे, मॅल्टोजचं आहे, बिकॉज इट इज अ कनेक्टेड स्ट्रक्चर. कसं स्ट्रक्चर आहे ते, कनेक्टेड आहे. इज इज क्लिअर, राईट. येस. आता नेक्स्ट काय सांगा, व्हॉट इज द नेक्स्ट वन, एक झाला माल्टोज. येस. सुक्रोज कसापासून बनलंय, येस, ग्लुकोज प्लस फ्रक्टोज, राईट. आपण कुठला फ्रक्टोज काढला होता, OH वर असणारा, हां. येस. सो द सेकंड वन इज व्हॉट, चलो सेकंड काय, सुक्रोज. सुक्रोज इज मेड अप फ्रॉम व्हॉट, इट इज मेड अप फ्रॉम ग्लुकोज प्लस फ्रक्टोज. कशापासून बनलाय, ग्लुकोज आणि फ्रक्टोजने बनलाय, राईट. आता पहिले सपोज आपण फ्रक्टोज ड्रॉ करतोय, फ्रक्टोज कुठल्या रिंगमध्ये एक्झिबिट करतो, येस, कुठली रिंग, पायरेनोज की फ्युरिनोज, फ्युरिनोज, 5 मेंबर्ड रिंग, राईट. आता आपण लिहिला OH वर, खाली काय लिहिला, CH2OH. इकडे काय लिहिणार, OH, इथे काय HOH, इकडे परत काय CH2OH, आणि खाली काय H. हा काय झाला, फ्रक्टोज. दुसरं आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, व्हॉट वी नीड टू ड्रॉ, ग्लुकोज, राईट. ग्लुकोज कुठल्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो, पायरेनोज की फ्युरिनोज, पायरेनोज. व्हॉट यू मीन बाय पायरेनोज फॉर्म, पायरेनोज फॉर्म काय असतो, 6 मेंबर्ड रिंग. विच मेंबर्ड रिंग, 6. काय लिहू मग इथे, HOH, HOH, OH, H. इकडे काय HOH, इथे काय लिहू, CH2OH आणि H, राईट. आता आपण दोघं बीटा फॉर्म घेऊ. चला, हा बीटा फॉर्म घेतला होता आपण कशावरनं, OH कुठे आहे, वर आहे, आणि CH2OH खाली. इथे पण आपण काय घेऊ, विल ऑल्सो टेक बीटा फॉर्म हिअर. मग काय लिहू वरती, OH. आता बॉन्ड क्रॉस फॉर्म होईल, बिकॉज हा इथे आणि हा इथे, राईट. तर मग तुम्ही काय करायचं, याला सर्कल केलं आपण, राईट. काय रिमूव्ह केला, H2O. ही तुमची पहिली स्टेप आहे, मला दोन ह्याच्यामध्येच दिसलं पाहिजे, राईट. त्याच्यानंतर आता मी डिरेक्टली बॉन्ड, अच्छा ठीक आहे, चलो, राईट. आणि याच्यानंतर आता बॉन्ड कसा फॉर्म होईल, जेव्हा जेव्हा बीटा फॉर्म असेल, वेन एव्हर इट विल बी अ बीटा फॉर्म, बॉन्ड क्रॉसमध्ये फॉर्म होतो. कसा फॉर्म होतो, क्रॉसमध्ये, ठीक आहे. मग दिस इज ऑक्सिजन, आणि हा, आणि रिमूव्हल ऑफ वॉटर. मला सांगा अल्फा फॉर्म होते की बीटा, व्हॉट इज दिस, दिस इज बीटा फ्रक्टोज, राईट. हा काय आता बीटा ग्लुकोज. मग बीटा फॉर्म होते, दिस आर बीटा फॉर्म. हा कुठला कार्बन आहे, फर्स्ट कार्बन. हा कुठला कार्बन आहे,
फोर्थ कार्बन. सो इट इज बीटा 1,4. कुठला लिंकेज? ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज. This is beta 1,4 glycosidic bond किंवा glycosidic linkage, right? Now the last one, what is the last one? Very good. And lactose is made up from what? Galactose plus glucose plus galactose. ठीक है? We are going to draw galactose first. आपण पहिले galactose काढूया. Right? Insert. दोघं पण कुठल्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतात? सिद्धी? बोथ एक्झिस्ट इन विच फॉर्म? व्हेरी गुड. हर्षिता, आता मला समजा इथे गॅलेक्टोज मध्ये काय काढू मी वरती? येस, वरती काय? हायड्रोजन, खाली OH. आपण गॅलेक्टोज काढतोय. हा अल्फा फॉर्म झाला HOH. त्याच्यानंतर OH गॅलेक्टोज आहे. काय लिहू वरती? OH आणि इकडे CH2OH H आणि ऑक्सिजन. व्हॉट इज दिस? दिस इज अल्फा गॅलेक्टोज. काय हा? अल्फा गॅलेक्टोज, राईट. इकडे काय लिहू मी? व्हॉट आय शुड ड्रॉ हियर? ग्लुकोज काढायचा आहे. काय लिहू? HOH. त्याच्यानंतर HOH. इकडे काय? OH. फोर्थला काय वरती आहे? व्हेरी गुड. इट विल बी HOH बिकॉज ग्लुकोज आहे. काय झालं? अच्छा, हां येस, इथे H आहे फक्त ना. ओके, व्हेरी गुड. इथे H, राईट. इकडे काय लिहू वरती? CH2OH H आणि इथे ऑक्सिजन. येस. हर्षिता, कुठे बॉन्ड क्रिएट होईल सांग मला आता? व्हेरी गुड. याचा फर्स्ट आणि याचा फोर्थ. तुम्ही 2 स्टेपमध्ये करायचं. परत तुम्ही त्याला OH असं सर्कल करणार आणि काय राहतं मध्ये मग? व्हॉट इज लेफ्ट बिहाइंड? ऑक्सिजन, राईट. सो विच बॉन्ड इज दिस? अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड, राईट. आणि ग्लायकोसिडिक बॉन्ड नेहमी 2 शुगर युनिटच्या मध्ये प्रेझेंट असतो आणि इट इज ऑलवेज बिटवीन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप. अँड व्हॉट इज हायड्रॉक्सिल ग्रुप? OH. आणि ते कधी होतं? मग मला सांगा, आता हे तर आपण जॉईनिंग केलं. जॉईनिंग करताना पण वॉटरला रिमूव्ह केलं होतं आणि आता आपल्याला ब्रेक करायचं आहे. परत कोणाला द्यायला लागेल? वॉटरला. तेव्हा त्या दोघांचे स्ट्रक्चर्स कंप्लीट होतील ॲज अ मोनोसॅकराइड. जर आपण काहीतरी जॉईन करताना वॉटर काढलं होतं, आता आपल्याला त्या दोघांना परत सेपरेट करायचं. जर सेपरेट करायला त्यांना त्यांचं स्ट्रक्चर कंप्लीट करायला काय पाहिजे? वॉटर लागेल. मग हे वॉटर, मग डायसॅकराइडचं ब्रेकडाऊन होतं विथ द हेल्प ऑफ वॉटर, राईट. आणि मोनोसॅकराइड हायड्रोलिसिस शो करतात का? दे डू नॉट हायड्रोलाइज. म्हणजे त्यांचं फर्दर ब्रेकडाऊन. मोनोसॅकराइड ऑलरेडी सिंगल आहे, राईट. अजून फर्दर ब्रेकडाऊन होईल का त्यांचं? नाही. ब्रेकडाऊन कोणाचं होतं? डायसॅकराइडचं. इज क्लिअर? ओके. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? लॅक्टोज. कसलं स्ट्रक्चर आहे? लॅक्टोजचं. सो वी हॅव टॉक्ड अबाउट ग्लुकोज, फ्रक्टोज आणि माल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज. ओके. तुम्हाला कळलं काय करायचं? तुम्हाला प्रत्येक वेळेस 2 स्टेपमध्ये ड्रॉ करायचं आहे. पण या दोघांमध्ये सुक्रोज कुठला आहे? वरचा की खालचा? व्हॉट इज अ सुक्रोज? द अपर वन और द लोअर वन? ऑब्वियसली द लोअर वन, बिकॉज इट इज अ कनेक्टेड स्ट्रक्चर. हे ॲक्च्युअल स्ट्रक्चर इज अ कनेक्टेड आहे, जॉईंट आहे. ओके. एनी कन्फ्युजन? पक्का? फटाफट ड्रॉ करायचं आहे. इट्स व्हॉट? 8:45. काय कन्फ्युजन आहे? अँड वाय यू आर लेट, तन्मय?
You are not? I was on my personal secret. What? Gujarati naam What do you from what? For what? to call someone. For half an hour he was calling. Yes, ma'am. So I was very frustrated. What happened exactly? बोलना इमीडिएटली my phone करेगा Where were you? आके Okay, then
of beta forms also. What you are going to do in beta forms? काय करणार? Yes, फक्त फर्स्टला OH टाकायचं. वर करा आणि इकडे एच लिहा फक्त. फक्त OH ची फ्रक्टोजमध्ये पोझिशन शिफ्ट करा. जिथे एच लिहिला ना फर्स्टला तिथे OH लिहा, खाली CH2OH असला तसं राहील. आणि इकडे CH2OH आणि खाली काय लिहिणार? OH ऐवजी H.
Boys, I'm going to check your notebooks in 5 minutes. Huh? Don't talk. What is VSL? हाँ, write it down completely. हाँ. आणि हायपोग्लायसिमियाची पण डेफिनेशन लिहायची आहे. What will be the definition of hypoglycemia? Lower. Hypo. Harshita. Don't be hyper. I asked about hypo. Leave some space for fructose and galactose right up. Huh?
दिस इज बिटवीन ना. फोटो काढतात का तोपर्यंत? नाही, एकच बाकी आहे ना. हा राईट इट डाऊन. नाही थांबा, देऊन घ्या चला कम्प्लीट. वेळ आहे अजून. लगेच रेडी फोटो काढायला ना.